हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टरमधील कोल्हार्च लॉ आणि त्याचे जे काही ॲप्लिकेशन्स असतील ते ॲप्लिकेशन्स आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. आता नेक्स्ट आपण पाहणार आहे, पहा, इलेक्ट्रोलायटिक सेल्स अँड इलेक्ट्रोलिसिस अँड फॅरेडेज लॉ. इलेक्ट्रोलायटिक सेल्स कशापासून तयार होतात आणि इलेक्ट्रोलिसिस कशा प्रकारे घडतं किंवा फॅरेडेचे काय लॉ आहे ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहे. तर सुरुवात करूया. इलेक्ट्रोलायटिक सेल्स अँड इलेक्ट्रोलायसिस. कशाला म्हणतो आपण इलेक्ट्रोलायटिक सेल? अ सेल विच युजेस एक्सटर्नल सोर्स ऑफ व्होल्टेज. एक्सटर्नल सोर्स त्या ठिकाणी वापरला जातो टू ब्रिंग अबाउट अ केमिकल रिॲक्शन्स इज कॉल्ड इलेक्ट्रोलायटिक सेल. असे सेल आहे जी काय यूज करते? एक्सटर्नल सोर्स ऑफ व्होल्टेज. एक्सटर्नल सोर्स त्या ठिकाणी यूज करते आणि काय करते? केमिकल रिॲक्शन्स घडून आणते. त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोलायटिक सेल्स म्हणतो. इट इज अन इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस. कशी प्रोसेस आहे ही? इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे. या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी वापरली जाते आणि केमिकल रिॲक्शन सुद्धा या ठिकाणी घडून येते, म्हणून याला आपण म्हणतो इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस म्हणतो. पहा, युजेस काय युजेस आहे मग याचे? The electrochemical process is one of the greatest important aspect in the laboratory and in the chemical industry. इलेक्ट्रोकेमिकल वेगवेगळे म्हणजे ॲक्च्युली इलेक्ट्रोलायटिक सेल काय करते? इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेसमध्ये आपण ते वापरतो. मग या ठिकाणी इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेसला कुठे इम्पॉर्टंट आहे? तर लॅबोरेटरीमध्ये आपण काय करू शकतो? त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट घेण्यासाठी वापरू शकतो. इट ॲज वेल ॲज इट इज इम्पॉर्टंट इन द केमिकल इंडस्ट्री. केमिकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याला इम्पॉर्टन्स त्या ठिकाणी आहे. पहा, फॉर एक्झाम्पल इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम वूड. इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेसचा यूज कुठं होतो आपल्याला? तर पहा, आपण मेटलर्जी चॅप्टर पाहिला, त्याच्यामध्ये पाहिला आपण. पहा, वेगवेगळ्या प्रकारचं आपण एक्स्ट्रॅक्शन करतो. पहा, एक्स्ट्रॅक्शन करत असताना काय करतो आपण? तर इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस त्या ठिकाणी वापरत असतो. आणि मग याचा अर्थ काय की हे आपल्याला इंडस्ट्रियली काय आहे? इम्पॉर्टंट आहे. पहा, टीजर्स पहा, 1 mole positive charge is required to neutralize 1 mole of electron or 1 Faraday or 96500 coulombs एवढा चार्ज त्या ठिकाणी त्याला लागतो. मोस्टली DC करंट इज यूज ॲज अ एक्सटर्नल सोर्स ऑफ व्होल्टेज. मग या ठिकाणी कोणता व्होल्टेजचा सोर्स वापरला जातो? तर DC व्होल्टेज या ठिकाणी किंवा DC सोर्स त्या ठिकाणी वापरला जातो. फॉर एक्झाम्पल Na प्लस 1 इलेक्ट्रॉन, Na Mg2 प्लस 2 इलेक्ट्रॉन कन्वर्टेड टू Mg, Cu2 प्लस 2 इलेक्ट्रॉन कन्वर्टेड टू Cu, Al3 प्लस 3 इलेक्ट्रॉन्स कन्वर्टेड टू aluminium, and twice of Cl minus they convert into Cl2 plus 2 electrons. Quantitative aspects of electrolysis. त्याचे quantitative aspects काय आहेत पहा. Michael Faraday was the first scientist who described the quantitative aspects of electrolysis in 1833 and 34. These are two: first law of Faraday's electrolysis and second law of Faraday's electrolysis. तर फर्स्ट लॉ पाहूया. काय सांगतो फर्स्ट लॉ? द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट आर डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड ॲट एनी इलेक्ट्रोड ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस. म्हणजे इलेक्ट्रोलिसिस घडत असताना एखादा सबस्टन्स त्या ठिकाणी डिपॉझिट होत असेल किंवा इलेक्ट्रोडपासून तो निघून जात असेल, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू द इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. कसा प्रोपोर्शनल आहे तो? एखादा सबस्टन्स डिपॉझिट होत असेल किंवा एखादा लिबरेट होत असेल, कधी लिबरेट होईल किंवा कधी डिपॉझिट होईल? ॲट द टाइम ऑफ इलेक्ट्रोलिसिस. मग या इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसमध्ये एखादा सबस्टन्स डिपॉझिट होतो किंवा एखादा त्या ठिकाणी लिबरेट होतो. हा कशाशी प्रोपोर्शनल आहे? इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पासिंग थ्रू द इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. त्या सोल्युशनमध्ये किती इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी पास होते याच्याबरोबर कसं आहे ते अमाऊंट डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे.
Let Q is the quantity of electricity in coulomb, M is the mass of substance, then M is directly proportional to the Q. M आणि Q काय आहेत हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत पहा या ठिकाणी. और M इज इक्वल टू EQ आणि E काय आहे हा इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट आहे किंवा कॉन्स्टंट म्हणू शकतो. बट Q इक्वल टू IT, Q इक्वल टू IT, कुलोम्स इक्वल टू एम्पियर इंटू टाइम इन सेकंड. Q कशामध्ये आहे हा क्वांटिटी कशामध्ये आहे ही कुलोम्समध्ये आहे. पण कुलोम्स म्हणजे काय आहे तर कुलोम्स इज द प्रोडक्ट ऑफ करंट अँड द टाइम मीन्स एम्पियर इंटू सेकंड्स. then M is equal to ECT, or that is M is equal to ECT upon 96500. E is equal to small e is equal to capital E upon 96500 which is equal to equivalent weight. ते काय इक्विव्हॅलंट वेट आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळेल फेअर. E is electrochemical equivalent quantity or equation 1 is the called first law of Faraday's. त्या इक्वेशनला म्हणतो आपण फॅरेडेज फर्स्ट लॉ. M is equal to काय आलं इक्वेशन आपल्याला M is equal to ECT अपॉन 96500 हे इक्वेशन त्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे पहा. नेक्स्ट सेकंड लॉ ऑफ फॅरेडेज किंवा second law of Faraday's electrolysis. If same quantity of electricity is passed through the different electrolytic solution, then the amount of substance deposited or liberated at electrode during electrolysis is proportional to their chemical equivalent weight. आता दोन सोल्युशन्स आहेत आपल्याकडे इलेक्ट्रोलाइट सब कन्सिडर करूया आपण. तर दोन्ही सोल्युशन मध्ये काय केलं आपण वेगवेगळ्या सेम अमाऊंटची इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी पास केली. सेम अमाऊंटची इलेक्ट्रिसिटी जर त्या ठिकाणी पास केली तर काय घडून येईल त्या ठिकाणी जो काही सबस्टन्स डिपॉझिट होईल किंवा लिबरेट होईल इट इज अ प्रोपोर्शनल टू दिअर केमिकल इक्विव्हॅलंट वेट. कशाबरोबर प्रोपोर्शनल असेल तर केमिकल इक्विव्हॅलंट वेट बरोबर तो प्रोपोर्शनल. कशा प्रकारे लिहिता येईल पहा या ठिकाणी तर 5 सोल्युशन्स आहे आपल्याकडे. डायल्यूट H2SO4 आहे, कॉपर सल्फेट आहे आणि सिल्वर नायट्रेट आहे. सेम इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी पास करतोय आपण. मग या ठिकाणी जो काही सबस्टन्स असेल डिपॉझिट होणारा असेल किंवा लिबरेट होणारा असेल तर हा कशाबरोबर प्रोपोर्शनल असेल केमिकल इक्विव्हॅलंट वेट बरोबर तो प्रोपोर्शनल असेल. लेट M1 M2 मास ऑफ सबस्टन्स E1 E2 इक्विव्हॅलंट वेट. देन काय पाहता येईल आपल्याला M1 अपॉन M2 इक्वल टू E1 अपॉन E2 और M1 अपॉन E1 इक्वल टू M2 E2. क्वेश्चनशी पाहता या ठिकाणी आपल्याला अ सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट इज इलेक्ट्रोलाइज्ड फॉर 10 minutes विथ अ करंट ऑफ 1.5 एम्पियर. 10 मिनिट काय केलं आपण त्याला इलेक्ट्रोलाइट केलं. किती करंट प्रोव्हाइड केला आपण 1.5 एम्पियर. व्हॉट इज द मास ऑफ कॉपर डिपॉझिटेड ॲट द कॅथोड. किती मास त्या ठिकाणी डिपॉझिट होऊ शकतं तर पहा कशा प्रकारे सॉल्व्ह करू आपण. आन्सर ॲट कॅथोड. कॅथोडमध्ये कोणती रिएक्शन्स होईल त्या ठिकाणी डिपॉझिट होतं म्हणजे काय Cu2+ कन्वर्जन Cu मध्ये होतं. मग कधी होऊ शकतं हे इफ दे ॲक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन त्याने ॲक्सेप्ट केले मीन्स हिअर व्हॅलन्सी किती आहे त्याची 2 आहे. देअरफॉर इक्विव्हॅलंट वेट किती येईल त्याचं Cu2+ डिवाइडेड बाय इट्स व्हॅलन्सी 2 देन विच इज इक्वल टू अँड टाइम इज इक्वल टू टाइम किती आहे 10 मिनिट आहे. 10 मिनिट इंटू 60 विच इज इक्वल टू 600 सेकंड आणि करंट किती आहे 1.5 एम्पियर. देन Q इज इक्वल टू Qची व्हॅल्यू किती येईल 1.5 इंटू 600 इक्वल टू 900. देन M इज इक्वल टू आता M ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची म्हणजे E ची व्हॅल्यू शोधली आपण Qची व्हॅल्यू शोधली
आता व्हॅल्यू टाकूया आपण. ईची व्हॅल्यू किती आली 63.5/2 इंटू क्यूची व्हॅल्यू किती आहे 900 आली आणि त्या ठिकाणी डिवायडेड बाय काय आहे त्याला 96500 आणि हे आपण सॉल्व केलं तर किती मिळतं आपल्याला ते 0.29 म्हणजे 0.29 त्या ठिकाणी काय होऊ शकतं डिपॉझिट होऊ शकतं. पहा नेक्स्ट MCQ आहे पहा. 2 electrolytic cells containing 0.2 molar ferrous sulfate and 0.2 molar ferric chloride solution respectively are subjected to electrolysis. The ratio of weight of iron deposited in the two cells under the same time is 1:1, 2:1, 3:1 and 3:2. तर या ठिकाणी पहा आता इक्विव्हॅलंट वेटला कसा असतो तो प्रपोर्शनल असतो. फेरस सल्फेट आणि फेरिक सल्फेट या ठिकाणी क्लोराईड आहे आणि सल्फेट आहे. ऑक्सिडेशन स्टेट एकामध्ये SO4 2- येईल म्हणजे या ठिकाणी +2 आहे आणि +3 आहे म्हणजे त्याचा जो काही रेशो असेल तो कसा असेल 3:2 या ठिकाणी रेशो असेल. पहा सोल्युशन कशा प्रकारे पहा. अकॉर्डिंग टू फॅरेडेज सेकंड लॉ द रेशियो ऑफ द वेट डिपॉझिटेड इज इक्वल टू द रेशियो ऑफ देअर केमिकल इक्विव्हॅलंट वेट. पहा किती वेट आहे मग त्या ठिकाणी W of Fe2+ डिवायडेड बाय W of Fe3+ विच इज इक्वल टू E of Fe2+ अपॉन E of Fe3+ 56/2 56/3 इक्वल टू 56/2 into 3/56 which is equal to 3/2. काय रेशो असेल 3/2. The number of coulombs required to deposit 5.4 gram of aluminium when the given electrode reaction is represented as. किती डिपॉझिट होतं या ठिकाणी 5.4 ग्रॅम. तर ऑप्शन काय करेक्ट असेल ए असेल बी असेल सी असेल का डी असेल. तर या ठिकाणी किती कुलोम्स पाहिजे आपल्याकडं तर पाहिजे 57900 कुलोम्स. कशा प्रकारे आपण पाहूया पहा. अकॉर्डिंग टू फॅरेडेज फर्स्ट लॉ 96500 coulombs deposit 1 gram of equivalent weight of aluminum metal. ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी 3 आहे 27 त्याचं वेट आहे म्हणजे 27/3 विच इज इक्वल टू 9 त्याचं काय झालं इक्विव्हॅलंट वेट झालं. एवढं डिपॉझिट करायला किती लागते आपल्याला 96500. 9 ग्रॅम ऑफ ॲल्युमिनियम वॉज डिपॉझिटेड बाय 9 ग्रॅम ॲल्युमिनियम कधी डिपॉझिट होईल ॲट द टाइम व्हेन द करंट ऑफ और कुलोम इज इक्वल टू किती पाहिजे कुलोमची व्हॅल्यू 96500. हियर किती आहे आपल्याकडे आता ॲल्युमिनियम 4.5 ग्रॅम मीन्स हियर वी कॅन कॅल्क्युलेट 96500 into 5.4 अपॉन 9 विच इज इक्वल टू 57900 कुलोम्स. या ठिकाणी आन्सर असेल आपलं मग. नेक्स्ट अकॉर्डिंग टू द सेकंड लॉ ऑफ फॅरेडेज इलेक्ट्रोलायसिस द करेक्ट वन इज करेक्ट स्टेटमेंट काय असेल. फर्स्ट वन वेट ऑफ H2 लिबरेटेड डिवायडेड बाय वेट ऑफ Cl2 लिबरेटेड इक्वल टू इक्विव्हॅलंट वेट ऑफ H2 अपॉन इक्विव्हॅलंट वेट ऑफ Cl2. सेकंड वन m of Ag अपॉन m of Cu which is equal to E of Ag upon E of Cu. Third one MAg upon MCu equal to ECU upon E of Ag. And the last one is MH2 upon MCu which is equal to E of H2 upon E of Cu. The correct combination is कोणता असेल ओनली 2 and 4
ओनली 1 इज करेक्ट. सी ऑप्शन आहे 1, 2 and 3 इज द करेक्ट. अँड द लास्ट वन इज 1, 2 and 4 इज करेक्ट. तर 1, 2 आणि 4 हे काय आहे, करेक्ट आहे. पहा फक्त थर्ड या ठिकाणी काय झालेलं आहे, आपलं वेगळं झालेलं आहे. म्हणजेच पहिलं, दुसरं आणि चौथं सेंटेन्स काय आपलं करेक्ट आहे. पहा नेक्स्ट आहे, पहा प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोलिसिसचे काय प्रोडक्ट्स आहेत पहा, तर आपण पाहूया. इट डिपेंड्स ऑन, कशावर डिपेंड्स आहे हे, नेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट. अँड सेकंड वन इज इलेक्ट्रोड. नेचर ऑफ इलेक्ट्रोलाइटचं काय या ठिकाणी अफेक्ट करतं, कशा प्रकारे पाहूया आपण. व्हेरियस इलेक्ट्रोलाइट्स ऑन इलेक्ट्रोलिसिस गिव्ह डिफरंट प्रोडक्ट. इट डिपेंड्स ऑन कंडिशन ऑल्सो. इलेक्ट्रोलाइटवर डिपेंड्स आहे, पण त्या ठिकाणी अजून कशावर डिपेंड आहे, तर त्या ठिकाणी कोणत्या कंडिशन्स आपण वापरतो त्या कंडिशनवर सुद्धा हे डिपेंड्स आहेत. मग पहा इलेक्ट्रोड आहे पहिला. इट इज इन 2 वेज. 2 कंडिशन आहे, केस आहेत पहा. केस फर्स्ट, इफ द इलेक्ट्रोड इज इनर्ट. इलेक्ट्रोड जर इनर्ट असेल म्हणजे तो भाग घेत नसेल तर, फॉर एक्झाम्पल प्लॅटिनम असेल किंवा या ठिकाणी गोल्ड असेल. इट डज नॉट पार्टिसिपेट इन द केमिकल रिएक्शन अँड दस ॲक्ट्स ओनली ॲज अ सोर्स ऑर सिंक्स फॉर इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रोड कसा आहे, हा इनर्ट आहे आणि हा इनर्ट इलेक्ट्रोड जर आपण त्या ठिकाणी वापरला तर हा काय करेल, फक्त इट्स ॲक्ट्स ओनली अ सोर्स ऑर सिंक्स फॉर इलेक्ट्रॉन. सोर्स म्हणून उपयोग होईल त्याचा किंवा सिंक्स म्हणून तो काम करेल. केस सेकंड, इफ द इलेक्ट्रोड्स आर रिॲक्टिव्ह. इलेक्ट्रोड जर रिॲक्टिव्ह असेल, दे पार्टिसिपेट इन द इलेक्ट्रोड रिॲक्शन. तो इलेक्ट्रोड रिॲक्शनमध्ये भाग घेऊ शकतो. नेक्स्ट आहे पहा आपल्याला इलेक्ट्रोलायटिक सेल. मग इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये काय असतं, एक ॲनोड असतो आणि एक कॅथोड असतो. पहा ॲनोडला काय होतं, ऑक्सिडेशन होतं. कॅथोडला काय होतं, रिडक्शन होतं. मोर इझिरो oxidation get oxidized easily. More value of E reduction get reduced easily. Decreasing order of oxidation potential. तर कशा प्रकारे ऑर्डर आहे पहा, डिक्रीजिंग ऑर्डर आहे. I मायनस आहे, Br मायनस, Cl मायनस, OH मायनस, F मायनस, NO2 मायनस, NO3 मायनस, SO3 मायनस 2, SO4 2 मायनस आहे, PO4 3 मायनस आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ रिडक्शन पोटेन्शियल. आता रिडक्शन पोटेन्शियलमध्ये सगळे मेटल कसे असतात, रिड्युसिंग असतात. ऑल मेटल्स मोर रिॲक्टिव्ह दॅन हायड्रोजन. ई रिडक्शन व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0. हायड्रोजन ई रिडक्शन व्हॅल्यू इज इक्वल टू 0. मेटल लेस रिॲक्टिव्ह दॅन हायड्रोजन. म्हणून काय, मेटल हायड्रोजनपेक्षा लेस रिॲक्टिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल Li प्लस के प्लस ग्रेटर आहे व्हॅल्यू याची, Ca2 प्लस Na प्लस. नेक्स्ट आहे पहा Mg2 प्लस Al3 प्लस, Mn2 प्लस Zn2 प्लस, Cr3 प्लस, Fe2 प्लस H प्लस, Cu2 प्लस Hg2 प्लस, Ag1 प्लस, Platinum 2 प्लस and Au3 प्लस. फॉर aqueous सोल्युशन ऑफ सॉल्ट, जर सोल्युशन असेल तर, if the metal is less reactive like gold or copper than hydrogen, it will get deposited at cathode. If the metal is more reactive than hydrogen, H2 gas will be liberated at cathode. पहा मेटल जर लेस रिॲक्टिव्ह असेल कशापेक्षा, हायड्रोजनपेक्षा, तर तो कुठं डिपॉझिट होतो, कॅथोडला डिपॉझिट होतो. पण जर मेटल मोर रिॲक्टिव्ह असेल तर तो कुठं डिपॉझिट होतो, H2 गॅस विल बी लिबरेटेड ॲट कॅथोड. H2 कुठून निघून जातो, कॅथोडपासून तो निघून जातो. पहा नेक्स्ट, फॉर ॲक्वेस सोल्युशन्स ऑफ सॉल्ट. इन ॲक्वेस सोल्युशन्स ऑफ SO4 minus NO3 minus anions are not oxidized. Here water undergoes electrolysis to produce O2, oxygen at anode. तर ॲनोड कुठून जातो, ऑक्सिजन कुठे जातो, तर ऑक्सिजन ॲनोडला जातो. फॉर दिस इलेक्ट्रोलिसिस इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आर व्हेरी युजफुल.
यासाठी इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आपल्याला युजफुल आहे. पहा कोणते इलेक्ट्रोलाइट आहे, कॅथोड कोणता आहे, ॲनोड कोणता आहे, काय प्रोडक्ट त्या ठिकाणी असेल किंवा त्या ठिकाणी रिॲक्शन्स ॲट ॲनोड, कॅथोडला काय रिॲक्शन होतील आपण पाहूया. पहा फ्यूज NaCl जर असेल तर कॅथोड म्हणून आपण प्लॅटिनम वापरतो, ॲनोड म्हणून सुद्धा आपण प्लॅटिनम घेतो. पहा प्रोडक्ट्स अँड रिॲक्शन्स ॲट कॅथोड. कॅथोडला काय होतं या ठिकाणी Na+ एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि डिपॉझिट होतो Na म्हणून. ॲनोडला काय रिॲक्शन्स होईल तर ॲनोड एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल Cl- आणि त्या ठिकाणी काय होईल Cl2 होईल. पहा Na व्हायचं असेल तर कॅथोड आणि ॲनोड दोन्ही प्लॅटिनम घेतो आपण. Na या ठिकाणी काय होतो डिपॉझिट होतो. पहा आणि O2 कुठे जातो ॲनोडकडे जातो. नेक्स्ट आहे ॲक्वेस KCl. या ठिकाणी काय होतंय पहा H2O काय होतं या ठिकाणी H2 त्या ठिकाणी लिबरेट होतं. कुठे H2 लिबरेट होतो कॅथोडला लिबरेट होते. पहा नेक्स्ट पहा ॲक्वेस K2SO4 आहे. काय होतं या ठिकाणी सुद्धा H2 त्या ठिकाणी लिबरेट होते. कुठे कॅथोडवरती H2 लिबरेट झालेलं पाहायला मिळते आपल्याला. आणि ॲनोडकडून काय होतंय O2 त्या ठिकाणी फॉर्म होतं. पहा 5 नंबरचं पहा ॲक्वेस सोल्युशन आहे कशाचं CuCl2चं. Cu कुठे डिपॉझिट होतोय कॅथोडवरती Cu डिपॉझिट होते. पहा अशा प्रकारच्या रिॲक्शन्स त्या ठिकाणी आहेत. 6 नंबर पहा ॲक्वेस सोल्युशन्स ऑफ काय आहे कॉपर सल्फेट आहे. कॅथोडला प्लॅटिनम आहे, ॲनोड सुद्धा प्लॅटिनमचा आहे. या ठिकाणी कॉपर काय होतंय कॅथोडवरती डिपॉझिट झालेलं पाहायला मिळतंय आणि O2 कुठून लिबरेट होतोय ॲट द ॲनोड. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मग याची जी काही सिरीज असेल पहा कशाला म्हणतो आपण इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. द अरेंजमेंट ऑफ व्हेरियस सिंगल इलेक्ट्रोड्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यूज इज कॉल्ड इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. तर त्याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रोकेमिकल सिरीज म्हणतो. अशी एक सिरीज आहे ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे व्हेरियस सिंगल इलेक्ट्रोड्स आहेत की जे कसे अरेंज केले आपण increasing order of their standard reduction potential then it is called electrochemical series म्हणतो. आणि याप्रमाणे त्याची अरेंजमेंट आहे पहा लिथियम आहे, पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, Al3+ असेल, Mn2+ असेल, Zn2+ आहे, Cr3+, Fe2+, H+, Cu2+, Hg2+, Ag+, platinum 2+ and Eu3+. इलेक्ट्रोड सिस्टीम मग कसे इलेक्ट्रॉन सिस्टीम असतील तर पहा आपण या ठिकाणी पाहूया. Li+ लिथियम पासून असेल याची जी काही व्हॅल्यूज असेल स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ही आहे पहा -3.045. नेक्स्ट असेल पहा पोटॅशियम असेल याची व्हॅल्यू आहे -2.925. असं जर आपण प्रत्येक इलेमेंटचं पाहिलं तर प्रत्येक इलेमेंटची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पहा H2 आहे, H+ त्या ठिकाणी आहे, प्लॅटिनम याची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. बाकी इलेमेंटला आपण याच्यासोबत कनेक्ट करतो आणि दुसरं एखादा अननोन असेल त्या अननोनची आपण त्या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. पहा Cu+ मध्ये असेल Cu2+ मध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डरने त्याची अरेंजमेंट असेल तर या सिरीजला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोकेमिकल सिरीज म्हणतो. पहा युजफुल कन्क्लुजन काय पाहता येईल आपल्याला. अ निगेटिव्ह E0 मीन्स दॅट द रेडॉक्स कपल इज अ स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट दॅन द H+H2 कपल. निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर ती कसं असेल रेडॉक्स कपल असेल किंवा तो काय असेल रिड्युसिंग एजंट असेल. पहा अ पॉझिटिव्ह व्हॅल्यूज E0 values means the redox couple is weaker reducing agent than H+H2. जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर कसा असेल तो weaker reducing agent असेल. पहा the metal with higher negative potential displaces a metal with lower negative potential or positive potential from aqueous salt of a solution of a metal. ज्याची हायर निगेटिव्ह व्हॅल्यू काय करतो तो लोअर निगेटिव्ह व्हॅल्यूज असेल त्याला काय करतो रिप्लेस करतो किंवा पॉझिटिव्ह पोटेन्शियल असेल त्याला रिप्लेस करतो. कशापासून ते जे काय सोल्युशन असेल मेटल्स यातून त्याला तो रिप्लेस करतो. फॉर एक्झाम्पल
Zn प्लस CuSO4, ZnSO4 प्लस Cu. हायली पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर त्याला काय करतो, तो रिप्लेस करतो त्या ठिकाणी. द मेटल अबो हायड्रोजन डिस्प्लेस हायड्रोजन फ्रॉम डायल्यूट ॲसिड. हायड्रोजनच्या वरचे जे काही मेटल्स असतील ते काय करतात, हायड्रोजनला रिप्लेस करतात. फॉर एक्झाम्पल NaZn एक्सेट्रा डिस्प्लेसेस हायड्रोजन फ्रॉम ॲसिड. लोअर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल मेटल इज स्टोर्ड इन हाय standard reduction potential solution. For example, ZnSO4 solution stored in copper pot, but copper sulfate solution is not stored in a zinc pot. झिंक सल्फेट कशामध्ये ठेवतो आपण, ते कॉपरच्या पॉटमध्ये ठेवतो, पण कॉपर सल्फेट आपण झिंकच्या पॉटमध्ये ठेवू शकत नाही. अशा प्रकारे हे आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट टाईप आहे MCQ. ॲक्वियस NaCl ऑन इलेक्ट्रोलिसिस गिव्स. कॅथोडला काय मिळेल आणि ॲनोडला काय मिळेल. पहा ऑप्शन A, B, C असेल, काय असेल आन्सर याचं. कॅथोडला काय आहे आणि ॲनोडला काय आहे. जर ॲक्वियस NaClचं आपण जर काही केलं, इलेक्ट्रोलिसिस केलं, तर कॅथोडला आपल्याला मिळतो H2 आणि ॲनोडला काय मिळतो, Cl2 त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. पहा नेक्स्ट. थँक्यू.